नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात बुधवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चाकण शिक्रापूर रोडवर मोहितेवाडी या ठिकाणी घडला। रमेश हुलगप्पा मचाले, वय वर्ष 37, राहणार आळंदी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे। शशिकांत राणा, राहणार तळवडे असे जखमी सहप्रवाशाचे नाव आहे। या प्रकरणी रमेश यांचा भाऊ बाबू मचाले, वय वर्ष 38 यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव वाहनाने धडक दिले, त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। ही घटना रात्री 9:15 वाजता खेड तालुक्यातील कोरेगाव फाटा ते कोरेगाव मार्गावर घडली। काळूराम गजानन मेंगळे, वय वर्ष 40, राहणार कोरेगाव, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। काळूराम मेंगळे हे कोरेगाव फाटा या ठिकाणाहून कोरेगाव या ठिकाणी पायी चालत जात असताना त्यांना भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने धडक दिले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे, तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराडा सुरू झालाय। औद्योगिक भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांनी करोडो रुपयांचा चुराडा करण्यास सुरुवात केली आहे। अशातच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना घडल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागलेत। निगोजे ग्रामपंचायत निवडणूक जादूटोणा बुवाबाजी झाल्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले असून नक्की निवडणुकीत काय प्रकार सुरू आहे, कोण आहे हे बुवाबाजी करून समाजात अंधश्रद्धा पसरवत आहेत की एकमेकांना अडचणीत पकडण्याचे प्रकार केले जात आहेत, याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे। याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस काय भूमिका घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले असून मंदिरात आलेला बाबा कोण व इतर बाबी जनतेसमोर येणार का असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत। अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई करत खेड तालुक्यातील खालुमरे या गावात एका तरुणाकडून तब्बल 9,02,000 रुपयांचा गांजा जप्त केला आहे। ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले। मोहित महेंद्र आगळे, वय वर्ष 25, राहणार तळेगाव दाभाडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। तसेच त्याचे साथीदार काजल जावेद खान व नंदू विलास बोत्रे यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सापळा रचून मोहित याला खालुमरे येथे कैलास व विलास बोत्रे यांच्या चाळीजवळून ताब्यात घेतले। यावेळी त्याच्याकडे 8 किलो 713 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 3 मोबाईल फोन असे एकूण 9,02,300 रुपयांचा ऐवज जप्त केला। मोहित हा त्या ठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी आला होता, तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकणमधील वाहतूक समस्या सुटणार, अभ्यास गटाकडून महामार्गाची पाहणी। पुण्यात विभागीय आयुक्तांनी चाकणमधील वाहतूक कोंडीच्या संदर्भात घेतलेल्या बैठकीच्या अनुषंगाने शुक्रवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी चाकणमध्ये विविध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली। संपूर्ण परिसराचा सर्वे करून गरजेच्या ठिकाणी करावयाच्या बदलांच्या सूचना यावेळी करण्यात आल्या। चाकणमधील तळेगाव चौक व आंबेठाण चौकातील वाहतूक कोंडी हा अत्यंत ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विधान भवन पुणे येथे सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी बैठक घेतली होती। या बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रभावीपणे वाहतूक समस्या सोडवण्याकरिता शुक्रवारी संबंधित प्रतिनिधींनी मिळून या रस्त्याची पाहणी व अभ्यास करून येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले। स्पायसर चौक ते आंबेठाण चौक पर्यंत पाहणी करण्यात आली। यावेळी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त बांगर यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे प्रतिनिधी, चाकण नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल कदम, MSEDCL अधिकारी व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल आदी उपस्थित होते। सर्वे करणाऱ्या या अभ्यास गटाने सर्वे करून अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। त्यामध्ये पुणे नाशिक हायवेवरील बंगला चौक मोठा करून डांबरीकरण करणे, तळेगाव चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी पादचारी पूल तयार करणे, तळेगाव चौकातील नाशिककडे जाणाऱ्या बसचा बस थांबा 100 मीटर पुढे नेणे, तळेगाव चौकातील पुण्याकडे जाणारा बस थांबा 100 मीटर पुढे नेणे, गरजेच्या ठिकाणी ड्रेनेज तयार करणे, तळेगाव चौकातील पुण्याहून महाळुंगकडे वळणाऱ्या कॉर्नरवर असलेला ट्रान्सफॉर्मर काढून त्या ठिकाणी अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल टाकून हा चौक मोठा करून डांबरीकरण करण्याचे सुचवण्यात आले। तळेगाव चौकातील चाकण गावातून पुण्याकडे वळणाऱ्या चौकात कॉर्नरवर असलेल्या RCC ड्रेनेजचे ओपनिंग काढून ते रस्त्याला समतल तयार करणे व या ठिकाणी डांबरीकरण करून हा कॉर्नर मोठा करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे। पुणे नाशिक रोडवरील मुटकेवाडी चौक ते आंबेठाण चौक रोडवरील सर्व्हिस रोडचे डिवायडर काढून टाकणे व सदर ठिकाणी डांबरीकरण करण्याचे ठरवण्यात आले।
माननीय विभागीय आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक सोमवारला सभा पार पडली। त्या सभेत दिलेल्या निर्देशानुसार आपल्या विभागाचे DCP बांगर साहेब ट्रॅफिकचे आणि नॅशनल हायवे, त्यानंतर PWD, नगरपालिका, तसेच MSEP इत्यादी डिपार्टमेंटचे लोक आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि MIDCचे प्रतिनिधी असे संयुक्त पाहणी करण्यात आली। यामध्ये ज्या विभागाचा जो रोल आहे त्या रोलनुसार आज पाहणी करण्यात आली आणि ती कामं त्या विभागांनी एका कालमर्यादेमध्ये पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे। खेड तालुक्यातील ग्रामपंचायत नाणेकरवाडी वॉर्ड क्रमांक 3 मधील पोटनिवडणुकीत पल्लवी सूरज परदेशी व बाळासाहेब नंदाराम नाणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडीनंतर गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली। सकल मराठा समाज आळंदी देवाची व आळंदी सरकार यांच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बेमुदत साखळी उपोषणास महाद्वार चौक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर सुरुवात झाली आहे। आज शुक्रवारी महाद्वार चौकात सायंकाळी 6:30च्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी बहुसंख्येने वारकरी, विद्यार्थी, महिला वर्ग, सकल मराठा समाज आळंदी सर्कलचे मान्यवर उपस्थित होते। थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढू लागल्याने खेड तालुक्यात गारठा जाणवू लागला आहे। कोरडे हवामान आणि किमान तापमानासह कमाल तापमानातही सातत्याने होणारी घट यामुळे गुरुवारपासून हळूहळू थंडी जाणवू लागली आहे। सध्या आकाश निरभ्र असून गुरुवारी 17.3 अंश सेल्सिअस इतके सरासरी किमान तापमान पुणे जिल्ह्यात नोंदविले गेले। खेड तालुक्यातील काळूस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन काळूराम दौंडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि डीजे लावून भंडारा उधळून गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली। मराठा कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आमरण उपोषण खेड तालुक्यात राजगुरुनगर या ठिकाणी सुरू आहे। मागील महिनाभर साखळी उपोषण आणि आता आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून खेड तालुक्यातील गावागावातून राजकीय नेत्यांना गावबंदी होऊ लागली आहे। आमरण उपोषणास बसलेल्या खेड तालुक्यातील मराठा कार्यकर्त्यांनी काय सांगितलंय पाहूया। खरं तर गेल्या अनेक वर्ष जी आंदोलन चालू आहेत, 1 तारखेपासून पहिले 25 दिवस साखळी उपोषण खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व गावांनी मिळून केलं आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे दसऱ्यानंतर जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर MIDC बंद आंदोलन आणि आमरण उपोषणाने आम्ही सुरुवात करू। त्या पार्श्वभूमीने कालपासून आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी सुरू केले। प्रशासनाला खरं तर आता काही टीका सोशल मीडियावरती झाल्यानंतर थोड्या वेळापूर्वी प्रांतसाहेब या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले। शासनाच्या वतीने विनंती केली की उपोषण तुम्ही करू नका, परंतु आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याची कुठलीही एक मागणी देखील अद्यापपर्यंत गेल्या महिनाभरामध्ये शासनाने मान्य केली नाही किंवा त्याच्या बाबतीत योग्य ती दखल घेतली नाही। आरक्षणाबाबतीतची जी पावलं उचलायला पाहिजे ती पावलं शिंदे समितीचं जी कामकाज चालू आहे त्यातलं पुणे जिल्ह्यात कुठलं कामकाज चालू आहे असं काही दिसून येत नाही किंवा तशा प्रकारचे शाश्वत उत्तरं कोणी अधिकारी पुणे जिल्ह्यात तरी देताना दिसून येत नाही। त्यामुळे शासन वेळ काढूपणा करते, कुठेतरी फसवेगिरीचं काम करते आणि एकतर मुख्यमंत्री एकीकडनं सांगतात मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देईन आणि दुसरीकडे तुम्ही परत कोर्टातल्या पिटिशन चालू करायच्या धर्तीवरती कामकाज चालू करता। जर तुम्हाला सरळ आरक्षण द्यायचं तर मग कोर्टाचे दरवाजे कशाला ठोठवत नाही? नक्की काय भूमिका आहे? एक मंत्री म्हणतायत की एक उपमुख्यमंत्री म्हणतायत की पुन्हा जातीय जनगणना केली पाहिजे। काहीतरी ठोस भूमिका शासनाने या ठिकाणी घ्यावी आणि कुठेतरी त्यांच्यामध्ये एकमत नाही असं दिसून येतं आणि काहीतरी वेळ काढूपणा करायचा। कदाचित असं वाटतंय काही वेळेस की मुख्यमंत्री कदाचित येणाऱ्या काही दिवसात पदावरून पायउतार देखील होतील आणि म्हणून फक्त मागच्या कालखंडात मी देणार होतो परंतु आता मी पदावर नाही असंही वाटते। परंतु आज सर्वसामान्य कार्यकर्ते गावोगावी साखळी उपोषण असेल आमरण उपोषणापासून बसतात। 28 तारखेनंतर राज्यात बऱ्याच ठिकाणी आमरण उपोषण सुरुवात होईल। तुम्हाला अजून किती कार्यकर्त्यांचा जीव घ्यायचा आहे? दररोज 2-2, 3-3 लोक आत्महत्या करतात। कधी सरकारला जाग येणार? मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 1 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत साखळी उपोषण केलं। तालुक्यातले कमीत कमी 125 ते 140 गावं त्यामध्ये सहभागी झाली आणि साखळी उपोषण झाल्यानंतर आमरण उपोषण कालपासून सुरुवात झाली। त्यामध्ये पंचायत समितीचे सभापती अंकुशराव राक्षे असतील, स्वतः मी मनोहर वाडेकर आणि अजय जे आणि विकास ठाकूर असे 4 लोक उपोषणात बसलेले आहेत। परंतु हे प्रशासन कुठल्याच प्रकारचं हे करीत नाही। समजा आरक्षण समजा क्वार्टरला विषय असेल
परंतु बाकीचे भरपूर विषय की ते सोडवता येईल. मग गुन्ह्यांच्या बाबतीत असेल तर ह्या गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा हे सरकार कुठल्या प्रकारचं गांभीर्य घेत नाही. कारण गेले 4 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय गुन्ह्यांचा. गुन्हा हा विषय त्यांच्या हातातला आहे, परंतु ते सुद्धा ते सोडायचं बघत नाही. मग याच्यावरून आपलं असं कळतं या सरकारची कुठलीच भूमिका नाही. कमी कमी मराठा समाजाबद्दल कुठली त्यांच्या आत्मीयता नाही राहिलेली नाही. आणि ह्या सरकारमध्ये 2-2, 3-3 मंत्री होत्यात, रोज मंत्री बदलतात, परंतु त्यांची ताकद त्यांची दानच होत नाही. कमीत कमी गुन्हे तरी मागं घ्यावा, जे त्यांच्या हातामध्ये आहे ते त्यांनी काम केलं पाहिजे अशी मराठा समाजाची भावना आहे. व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की मराठा समाजातील युवकांनी जरा दम काढावा, परंतु अजित पवार 1 वर्षही सत्तेशिवाय राहू शकत नाही. आणि या 75 वर्ष हा मराठा समाज थांबलाय तरी अजून थांबा म्हणतात. कालच्याला ह्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येऊन गेले, परंतु एवढा घन प्रश्न असताना आरक्षणाचा इथं दिवसाला 2 ते 3 युवक मराठ्यांची आत्महत्या करतात. परंतु पंतप्रधानांनी याच्यावर भाष्य करणे प्रामुख्याने ह्या ठिकाणी टाळले. म्हणजे सरकारला ह्या ठिकाणी अजून किती मराठी युवकांचा ह्या ठिकाणी बळी घ्यायचा आहे अशी शंका आमच्यासारख्या ह्या ठिकाणी युवकांना आहे. त्यामुळे ह्या 10 तोंडी शासनाचा ह्या ठिकाणी आम्ही दसऱ्याच्या दिवशी धन केलेला आहे. त्यानंतर आतापर्यंत खेड तालुक्यातील 49 गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना ह्या ठिकाणी गावबंदी करण्यात आली. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी ह्याकरता करण्यात आलेली आहे की या ठिकाणी कोणताच मराठी समाजाचा नेता किंवा जे असं चेहरे आहे ते समोर येऊन कोणत्याच प्रकारची भूमिका घेत नाही. आणि खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्र राज्यातील 174-75 जे मराठा व कुणबी मिळून आमदार आहे यांनी ह्या ठिकाणी विधानसभेत आवाज जर उठवला तर निश्चितप्रमाणे त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला जाईल. परंतु तुमचं आमचं सर्वांचं दुर्दैव असं की कोणीच ह्या ठिकाणी मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेताना दिसत नाही. एकंदरीत खेड तालुक्यातील परिस्थिती पाहिली तर जे पुढाऱ्यांना राजकीय बंदी करण्यात आलेली निश्चितप्रमाणे यातून ते शासनावर दबाव करण्याचा प्रयत्न तयार करतील अशी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी अपेक्षा आहे. चाकण शहरात आणि परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढत आहे. त्याचा फटका महिला आणि लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांना बसत आहे. चाकणमधील विविध लोकवस्तीच्या भागात शेकडो जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. मागील 8 ते 10 दिवसात चाकण शहरात मार्केटजवळील भागात तब्बल 40 जणांना एका श्वानाने चावा घेतल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय चाकणमधील खंडोबामाळ भागात पिसाळलेल्या श्वानाने मागील 3 ते 4 दिवसात अनेकांना चावा घेतला. चाकण शहरातील भटक्या श्वानासंदर्भात कुठलीही उपाययोजना करणारी यंत्रणा चाकण पालिकेकडे नसल्यानं नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पहाटे, रात्रीच्या वेळी आणि भरदिवसा देखील श्वानांचा हल्ला होत असल्यानं अनेक जण जखमी झाले आहेत. किशोर गोलदगड तिथं मी थांबलो होतो, चावी घेतली होती. तिथं मला बाथरूमला जायचं होतं. ती उभी होती, काय मला वाटलं नाही चावून घेऊन म्हणून. मी थोडं पुढे गेलो, गप्प्यात मागून धरलं, वाटलं क्वार्टरला खाली. काय केलं? इंजेक्शन घेतले, 2 इंजेक्शन घेतले. भानुदास फडतरे, चक्रेश्वर हाऊसिंग सोसायटी चाकण मार्केट यार्ड शेजारी. तर आमच्या इथे एक कुत्री आहे, तिला 5-6 पिल्लं झाली आणि ते जवळजवळ प्रत्येकाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 ते 5 जणांना चावते. म्हणजे ती पिल्लामुळे चावते का पिसाळलेली आहे हे काही सांगता येत नाही. आतापर्यंत कमीत कमी 40 जणांना चावली असेल. अच्छा. हा, तर त्याच्यावरती ना आम्ही नगर परिषदेमध्ये अर्ज पण केला. नगर परिषदेने अर्ज केला, ते म्हटले की आळंदीला गाडी नाही, खेडला गाडी नाही. त्यांनी असे बरेच उत्तर जवळजवळ आम्ही 4-5 दिवसापासून फॉलो करतोय, पण आम्हाला काही रिप्लाय मिळाला नाही. तर आज आपल्या चाकण शहरातील चक्रेश्वर कॉलनीमध्ये एक कुत्री 30 ते 40 जणांना चावा घेतला तिने. त्याच्या संदर्भात कॉलनीचे आपले फरतडे यांनी आतापर्यंत नगर परिषदला गेले 6-7 दिवस झाले यांनी कळवले, परंतु नगर परिषदने कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही. आणि त्यांनी नुकताच मला एक अर्धा 1 तासापूर्वी फोन केला होता की बाबा असं कुत्री आमच्या कॉलनीमध्ये 30-40 जणांना चावली. तर त्यानुसार मी आपले उपमुख्य अधिकारी यांना मी फोन करून विचारलं, तर ते म्हटले दादा आपल्याकडं अजून यंत्रणा नाही. म्हटलं मग आत्तापर्यंत इतक्या लोकांना चावली, मग काय करणार? काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. आणि नगर परिषद स्थापन होऊन आपल्याला 6-7 वर्ष 8 वर्ष होत आले, तरी अजून त्याच्यावर कुठली उपाययोजना केली नाही. त्यांच्या बोलण्यातून आलं की आम्ही ते टेंडर काढले, पण टेंडर अजून काही ओपन झालं नाही. म्हणजे असं त्यांनी ते सांगितलं. ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे. तर उद्या सकाळी तिला लवकर मी स्वतः जाऊन त्याची ती व्यवस्था करणार आहे आणि या नागरिकांना त्याच्यापासून बचाव देणार आहे.